अवकाश फक्त यामुळे अस्तित्वात आहे कारण काळ पुढे सरकतोय. जर काळाचा कोणताही आयाम नसता तर कोणतीही सृष्टी नसती. सगळं काही आपल्या शरीरापासून, आपल्या आठवणींपासून, संपूर्ण संस्कृतींपासून अगदी तारे आणि आकाशगंगांपर्यंत कधी न कधी काळाच्या प्रवाहात विरून जातील. या संपूर्ण शांततेतून पहिलं स्पंदन जे पूर्ण शून्य होतं ते अनंत बनलं. काल म्हणजे काळ आणि अवकाश दोन्ही. जसजसा काळ निर्माण होतो, मोजता येण्याजोगा अवकाशही तयार होतो त्याच्यासोबत. हे अजून भौतिक ब्रह्मांड नाहीये. भई म्हणजे भयानक, काळभैरव ही ती मूलभूत शक्ती आहे जी सर्व काही गिळंकृत करते. त्याला थांबवणारं काहीच नाहीये. रव म्हणजे गर्जना. अनेक स्फोटांची मालिका म्हणजे गर्जना. तर हे आदिम स्पंदन कशामुळे घडून येतं? आपला जन्म आणि अस्तित्व या चक्रानुसारच घडतं. जेव्हा महाकाल प्रकट होतो तेव्हा चक्राकार हालचालींचा काळ नष्ट होईल. तुम्ही सक्षम होता महाकाल अनुभवण्यासाठी, जो काळाच्या पलीकडे आहे. तुम्ही तयार आहात का? नमस्कार, तुमचं स्वागत आहे 360 मध्ये. या पौर्णिमेच्या दिवशी, ही पौर्णिमा आहे अधिक ज्येष्ठ मासाची. म्हणजेच अधिक याचा शब्दशः अर्थ आहे वाढीव महिना, किंवा हा एखाद्या लीप महिन्यासारखा आहे जिथे चांद्र सौर कॅलेंडर स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतं. कमी झालेल्या दिवसांसोबत जे चंद्राच्या महिन्यामुळे होतं, ज्यामुळे एक अधिक महिना जोडला जातो, तो अधिक म्हणजे वाढीव. तर आजच्या दिवशी आपण काळभैरवाच्या स्वरूपाचा शोध घेऊया. सुरुवात करूया काळभैरव अष्टकमने, जे आम्ही स्थापनेच्या उद्देशाने बनवलं. कालकालं महाकालं भूतनाथं भैरवं रुद्ररुद्रं महारौद्रम् उग्ररूपं भैरवम् देवदेवं महादेवम् क्षेत्रपालं भैरवम् महारूपं महायोगम् कालभैरवम् ईशानमीडे. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या परंपरेत, खास करून शैव परंपरांमध्ये, ज्या संपूर्ण उपखंडात पसरल्या आहेत. कालभैरव काळभैरवाला शिवाचं एक उग्र रूप मानलं जातं. representing जो काळावरचं प्रभुत्व आणि अज्ञानाचा नाश दर्शवतो. तो अनेकदा स्मशानभूमीशी जोडला जातो, जिथे सर्वात मूलभूत अज्ञान विरून जातं. म्हणजेच हे शरीर जे आपण जमा केलंय, आपण असं जगत असतो की जणू आपण हा जमा केलेला मातीचा ढिगारा आहोत, ज्याला आपण आज माझं शरीर म्हणतो. ते अज्ञान नष्ट होतं. त्या अज्ञानासोबत जे सर्व अज्ञानाचा पाया आहे ते नष्ट होतं. त्याला पवित्र जागांचा संरक्षक म्हणूनही ओळखलं जातं. म्हणजेच तो क्षेत्रपाल आहे आणि त्याचं काळावर आणि पर्यायाने जीवन मृत्यूवर प्रभुत्व आहे. काळभैरव हा शब्दशः विनाशाचा देव नाहीये, तर तो स्वतःच
काळाचं एक गहन प्रतीक आहे, त्याच्या सक्रिय आणि न थांबवता येणाऱ्या रूपाचं. तो आपल्याला आठवण करून देतो की काळ प्रत्येक गोष्टीला आकार देतो आणि त्याच्या कचाट्यातून काहीही सुटत नाही. आपण काळभैरवाबद्दल जाणून घेण्याआधी काळ म्हणजे नेमकं काय? योग परंपरेत Kala or time काळ किंवा वेळ हे अस्तित्वाचं अगदी मूळ समजलं जातं. आधी काळ म्हणजे वेळ आणि अवकाश दोन्ही. खरं तर अवकाश फक्त यामुळेच अस्तित्वात आहे कारण काळ पुढे सरकतोय. काळ अस्तित्वात आहे म्हणून तुम्ही एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जाऊ शकता. जर काळाचा आयाम नसता तर पहिला बिंदू आणि दुसरा बिंदू असं काहीच नसतं. सर्व काही एकच असलं असतं किंवा काहीच नसतं. काळ आणि अवकाश अशा प्रकारे गुंफलेले आहेत की ते वेगळे होऊ शकत नाहीत. आधुनिक विज्ञान याला स्पेस टाईम म्हणतं. अल्बर्ट आइन्स्टाईन याबद्दल बोलले होते. पण योग संस्कृतीने त्याआधीच खूप पूर्वी हे समजून घेण्याचा स्वतःचा मार्ग शोधला होता. Kala काल म्हणजे काळोख किंवा पोकळी सुद्धा. काळोख म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव नाहीये. प्रकाश खरोखर पाहण्यासाठी तुम्हाला एकतर त्याचा स्रोत लागतो किंवा असं काही जे त्याला अडवून परावर्तित करेल. पूर्ण पोकळीत सर्वात प्रखर प्रकाश देखील अदृश्य असतो कारण त्याला पकडण्यासाठी काहीच नसतं. पहा, इथे तुम्ही माझा हात पाहू शकता कारण तो प्रकाशाला अडवतो. तो अपारदर्शक आहे. पण हवा जी आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे ती तुम्ही पाहू शकत नाही कारण ती प्रकाशाला अडवत नाही. पूर्ण पोकळीत अगदी प्रखर प्रकाश सुद्धा अदृश्य असतो कारण त्याला थांबवण्यासाठी तिथे काहीच नसतं. तर पोकळी म्हणजे नीरस किंवा निर्जीव नाहीये. खरं तर ती अमर्याद शक्यतांनी भरलेली आहे. एक अशी जागा जी खरंच भरलेली आहे अशा संभावनांनी ज्या सजीव आणि मृत या दोघांसाठी आहेत. योग परंपरेत जेव्हा आपण काळ किंवा काळोखाबद्दल बोलतो तेव्हा आपण एखाद्या रिकाम्या जागेचं वर्णन करत नाही, तर एक अशी जागा जी जीवनाच्या शक्यतांनी स्पंदित होतीये. संपूर्ण सृष्टी, सर्व जीवन याच परम काळोखातून जन्माला येतं, ज्याला आपण शिव किंवा महाकाल म्हणतो. विविध परंपरांनी याला अनेक नावं दिली आहेत, वेगवेगळ्या व्याख्यांसहित. पण योग संस्कृतीत याला महाकाल म्हटलं जातं or Mahakala. आणि तांत्रिक परंपरेतही तसंच आहे. महाकाल ही ती महान निश्चलता आहे जी स्वतः काळाच्याही पलीकडे अस्तित्वात आहे. काळ हा आपल्याला माहीत असलेला स्वरूपात हा सृष्टीच्या चक्राकार हालचालींचा परिणाम आहे. त्याच्या पलीकडे निश्चलतेची एक परमस्थिती आहे ज्याला आपण महाकाल म्हणतो. ही निश्चलता म्हणजे शुद्ध संभावना आहे. अजून काहीच घडलेलं नाहीये. तिथे कोणतीही निर्मिती नाहीये, हालचाल नाही, फक्त अथांग शांतता आहे. पण या निश्चलतेमध्ये सर्व काही अस्तित्वात असण्याची क्षमता आधीच उपस्थित आहे. मग या संपूर्ण निश्चलतेतून एक कंपन, ज्याला योगविज्ञान स्पंद म्हणतं, ते निर्माण होतं. As spanda happens, the first pulsation, पहिलं स्पंदन या अथांग जाणीवेमध्ये ज्यामुळे सृष्टी शक्य होते. ही काही शारीरिक हालचाल नाहीये, तर एक सूक्ष्म खळबळ आहे जिथे सृष्टीच्या भौतिक आयामांच्या प्रकटीकरणाची शक्यता निर्माण होते. तर या पहिल्या लहरीला किंवा स्पंदाला काय कारणीभूत असतं? चेतनेच्या मूळ स्वरूपामध्येच इच्छेचा एक अंश असतो, ज्याला स्वतःला प्रकट करायचं असतं किंवा अभिव्यक्ती हवी असते. सृष्टीच्या रूपामध्ये, सृष्टीच्या स्रोतामध्ये स्वतःला निर्माण करण्याची ओढ असते. स्वतःला प्रकट करायची लाखो करोडो विविध रूपांमध्ये त्या निश्चलतेमध्ये ओढ असते, काहीतरी बनण्याची. and spanda आणि स्पंद
हे पहिलं प्रकटीकरण आहे किंवा प्रेरणा आहे प्रकटीकरणासाठीची. एकदा का स्पंदन घडलं की क्रमवारी सुरू होते. ही क्रमवारी म्हणजे वेळ किंवा काळ. काळ हा तो आयाम आहे जो तेव्हा निर्माण होतो जेव्हा ही ओढ निश्चलतेकडून सृष्टीकडे वळते. जसजसा काळ निर्माण होतो, मोजता येण्याजोगा अवकाशही तयार होतो त्याच्यासोबत. हे अजून भौतिक ब्रह्मांड नाहीये. हा पाया आहे जो भौतिक सृष्टीला शक्य बनवतो. एका एकत्रित शक्तीच्या रूपात अवकाश आणि काळ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही एकाच आदिम स्पंदनातून निर्माण होतात, ज्याला आपण स्पंद म्हणतो. या पायापासून आणखी लहरी तयार होतात. या लहरींची पुढे चक्र बनतात. ही चक्र पुढे कालांतराने सर्व भौतिक गोष्टींना आकार देतात. लहानातल्या लहान कणांपासून अणूंच्या निर्मितीपर्यंत, ताऱ्यांच्या जन्मापासून आकाशगंगांपर्यंत, अगदी त्या लयीसुद्धा ज्या सबंध जीवनावर नियंत्रण ठेवतात. तर मुळात भौतिक वास्तविकता एक परिणाम आहे त्या पहिल्या स्पंदनाच्या चक्राकार हालचालीचा. अगदी आपला जन्म आणि अस्तित्वसुद्धा या चक्रांनुसारच घडतं. मग ती आपल्या शरीरातली चक्र असोत, दिवस आणि ऋतूंची चक्र असोत, किंवा संपूर्ण निसर्गातून फिरणारी चक्र असोत. जे काही आपण पाहतो, स्पर्श करतो आणि अनुभवतो, मग ते अणु असोत किंवा ब्रह्मांड, हे सर्व या चक्रांच्या मोठ्या प्रवाहाचा भाग आहे, ज्याची सुरुवात त्या सुरुवातीच्या निश्चलतेतून होते, चेतनेच्या पहिल्या सूक्ष्म हालचालीतून, म्हणजेच स्पंदामधून. काळभैरवाकडे सामान्यतः काळाचं किंवा वेळेचं मूर्तिमंत रूप म्हणून पाहिलं जातं. त्याच्या सर्वात सक्रिय आणि न थांबवता येणाऱ्या स्वरूपातलं. तो गतिमान काळाचं प्रतीक आहे, जे मुळात मानवी अनुभवात जीवन आहे. अशी शक्ती जी प्रत्येक गोष्टीला पुढे नेते आणि शेवटी सर्व रूपांना विलीन करते. काळभैरव. जर तुम्ही या शब्दाचा अर्थ पाहिलात तर काल म्हणजे वेळ. कालाचा आणखी एक अर्थ मघाशी म्हटल्याप्रमाणे पोकळी किंवा अवकाश. भय म्हणजे भीतिदायक, उग्र, एक असं सत्य जे सर्व गोष्टींना गिळंकृत करतं, जो काळ आहे. रव म्हणजे आरव किंवा गर्जना. तर जेव्हा पहिलं स्पंद घडलं तेव्हा ती एक मंद लहर होती. पण जेव्हा ते भौतिक स्वरूपात प्रकट होऊ लागलं, आकाशगंगा आणि विश्वाच्या रूपात, तेव्हा ती एक मोठी गर्जना होती. म्हणून तुम्ही ऐकलं असेल, रुद्राबद्दलचे पहिलं प्रकटीकरण होतं की जेव्हा सृष्टी गरजली, किंवा अनेक स्फोटांची मालिका म्हणजेच गर्जना. जर तुम्ही सायलेन्सर काढून टाकला एखाद्या मोटर गाडीचा आणि इंजिन चालू केलं, तर सुरुवातीला त्याचा आवाज बँग 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 असा येईल. पण जर तुम्ही वेग वाढवला तर त्याची गर्जना होते. तर तशीच ती गर्जना झाली. तर काळभैरव म्हणजे काळाने गर्जना केली, भौतिक प्रकटीकरणाच्या रूपात. आता एक गर्जना किंवा अशी तीव्र प्रक्रिया कायमस्वरूपी चालू शकत नसल्यामुळे सर्व भौतिक रूपांना एक सुरुवात असते आणि अंत असतो, आणि काळभैरव त्याचंच प्रतिनिधित्व करतो. तुम्ही त्याला भीतिदायक म्हणून पाहता की उग्र म्हणून, हे तुमच्यावर आहे. तो उग्र नक्कीच आहे, पण तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या प्रक्रियेला भीत आहात का, की पूर्णपणे स्वीकार करता आयुष्यातील सर्व प्रक्रियांचा, ज्या जन्म, जगणं आणि मरणं या सगळ्या गोष्टी येतात? तर आजकाल तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल, एक नवीन एआयने बनवलेला लढाऊ ड्रोन भारतासाठी बंगलोरच्या एका कंपनीने तयार केलाय. त्याचं नाव दिलं आहे काळभैरव. ड्रोनच्या प्रगत आणि काळाला आव्हान देणाऱ्या क्षमतेमुळे हे नाव निवडलं गेलंय, ज्यात 30 तासाहून हवेत राहणं टेळणीसाठी आणि युद्धासाठी 9 तासांची क्षमता. तर
काळभैरव सगळीकडेच आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. काळभैरवाशी तुमचं नातं म्हणजे काळाच्या त्या क्रूर चक्राला किंवा घाण्याला हरवण्याबद्दल आहे. जेव्हा मी टाळणं किंवा हरवणं म्हणतो, तेव्हा मी असं म्हणत नाहीये की तुम्ही काळाच्या पलीकडे जाल, तर तुम्ही काळाच्या चक्रांवर स्वार व्हायला शिकता. जर तुम्ही काळाच्या चक्रांवर स्वार झालात, तर जीवनाचा प्रवास सुंदर बनतो. जर तुम्ही काळाच्या चक्रांवर स्वार व्हायला शिकला नाही, तर काळाची तीच चक्र आपल्याला चिरडू शकतात दररोज. काळभैरवाच्या रूपात असलेला काळ ही ती मूलभूत शक्ती आहे जी सर्व काही गिळंकृत करते. म्हणूनच लोक याला भीतिदायक म्हणतात. सर्व काही आपल्या शरीरापासून, आपल्या आठवणींपासून, संपूर्ण संस्कृतींपासून, अगदी तारे आणि आकाशगंगांपर्यंत प्रत्येक गोष्ट कधी न कधी काळाच्या प्रवाहात विरून जाईल. कोणतीही निर्मिती, कोणतीही रचना, कोणतीही ओळख कायमस्वरूपी टिकू शकत नाही काळाच्या या गतिमान सर्वग्राही शक्तीसमोर. काळभैरव अशा स्थितीत आहे जिथे कोणतेही पॉज बटन किंवा रिवाइंड नाहीये. तो पुढे चालतच राहतो. तो अशी ऊर्जा आहे जी सृष्टी शक्य करते, तिचं पालन करते आणि शेवटी तिचा अंतही करते. योग विज्ञानात हे फक्त विनाशाचं तत्व नाहीये, तर ही खुद्द निर्मितीची आणि विलयाची प्रक्रिया आहे. जेव्हा महाकाल म्हणजे मोठा काळ स्वतःला प्रकट करतो, तेव्हा हा गतिमान काळ, चक्राकार हालचालींचा काळ नष्ट होईल. हेच मनुष्य असण्याचं सौभाग्य आहे की जर तुम्ही इच्छुक असाल तर इथे राहून, या भौतिक शरीरात राहून, जे काळभैरवाच्या प्रक्रियेत आहे किंवा चक्राकार काळाच्या, तुम्ही सक्षम आहात महाकालचा अनुभव घेण्यासाठी, जो काळाच्या गतीच्या पलीकडे आहे. हा महाकालच आहे जो प्रत्येक जण शोधत असतो नकळतपणे. निश्चलतेची एक गहन अवस्था जी शरीराच्या पलीकडे आहे, जी मनाच्या पलीकडे आहे, जी संपूर्ण सृष्टीच्या पलीकडे आहे. एका अर्थाने तुम्ही याला देव म्हणू शकता, शिव म्हणू शकता, महाकाल म्हणू शकता किंवा परम निश्चलता म्हणू शकता. पण याच निश्चलतेच्या कुशीतच, महाकालाच्या कुशीतच तुमच्या माझ्यासह सर्व सृष्टीचा उदय झालाय. आपण सक्षम आहोत त्या कुशीचा अनुभव घेण्यासाठी. आपण सक्षम आहोत त्या निश्चलतेसोबत एकरूप होण्यासाठी. जरी आपलं शरीर आणि मन आणि इतर सर्व काही, ज्याला आपण जीवनाची प्रक्रिया म्हणून अनुभवतो, ते काळभैरवाच्या नियमांच्या अधीन आहेत, तर काळ आणि अवकाशाच्या या खेळातून आरपार पाहण्यासाठी, सृष्टीच्या गतिमान स्वरूपाच्या आरपार पाहण्यासाठी आणि सृष्टीचा स्रोत पाहण्यासाठी किंवा महाकालाचा आस्वाद घेण्यासाठी कशाची गरज आहे ती म्हणजे वैराग्य. वैराग्य या शब्दाचा अर्थ राग्य किंवा राग म्हणजे रंग, वै म्हणजे रंगांच्या पलीकडे, किंवा दुसऱ्या शब्दात जर तुम्ही पारदर्शक बनलात, याचा अर्थ तुमच्या शरीराशी आणि मनाशी असलेल्या ओळखी विरून गेल्या. तुमच्याकडे अजूनही शरीर आणि मन आहे, पण जर तुमची ओळख विरून गेली तर तुम्ही पारदर्शक बनता. या पारदर्शकतेमध्ये तुम्ही काळभैरवाच्या नृत्याच्या पलीकडे पाहू शकता. तुम्ही सृष्टीच्या मूलभूत तत्वाची निश्चलता आणि तिची सर्वोच्च गहनता अनुभवू शकता, ज्याला महाकाल म्हणतात. प्रत्येक मनुष्यामध्ये हे जाणण्याची क्षमता आहे. प्रत्येक मनुष्य हे जाणण्यासाठी सक्षम आहे. प्रश्न फक्त हा आहे की तुम्ही इच्छुक आहात का? जीवनाकडे त्याच्या मुळापासून पाहिला. कारण पाया किती मजबूत आहे, आपण पायाकडे किती लक्ष दिलंय, यावरच ठरतं की ती इमारत किती चांगल्या प्रकारे टिकेल, ती किती उपयोगाची असेल आणि किती काळ टिकेल ते सुद्धा. जेव्हा तुम्ही वैराग्य प्राप्त करता, तुम्ही तुमच्यातून जाणाऱ्या अनुभवांना अडवत नाही किंवा टाळत नाही.
तुम्ही कशाचाही प्रतिकार करत नाही किंवा चिकटून राहत नाही. आनंद, दुःख, यश, अपयश, वेदना, परमानंद हे सर्व तुमच्यावर कोणताही डाग न सोडता तुमच्यातून निघून जातात. दुसऱ्या शब्दात, तुम्ही जीवनातून स्वच्छपणे पार होता, कुठलीही इजा न होता. या अवस्थेत तुम्ही भूतकाळ आणि भविष्याच्या चक्रात अडकलेले नसता किंवा काळाच्या ओघात मनाच्या अस्वस्थ हालचालींनी ओढले जात नाही. जन्माची अविरत चक्र, जगण्याची धडपड आणि मरणाची भीती, ही सर्व चक्र तुमच्या आत नष्ट होतात. ती घडणार नाहीत म्हणून नाही. एवढंच आहे की तुम्ही आरपार पाहू शकता या सगळ्याच्या. कारण तुम्ही जीवनाच्या त्या मूलभूत पैलूला स्पर्श केला आहे, ज्याला आपण महाकाल म्हणतो. योग विज्ञानात याला मुक्ती किंवा मोक्षाचं द्वार म्हणून पाहिलं जातं. मुक्ती म्हणजे सर्व बंधनांतून मुक्तता, ज्यात कर्माच्या सर्वात खोल चक्रांचाही समावेश आहे. याचा मुळात अर्थ असा की हे शरीर जे तुम्ही वागवत आहात, मन तर आहेच, पण हे शरीर सुद्धा आठवणींचं शरीर आहे. त्यात पंचमहाभूतांच्या आठवणी आहेत, त्यात उत्क्रांतीच्या आठवणी आहेत, त्यात कर्माच्या आठवणी आहेत, त्यात चेतन आणि अचेतन मनाच्या आठवणी आहेत, व्यक्त आणि अव्यक्त स्तरावरच्या आठवणी आहेत. आणि आत्ता सध्या तात्कालिक आठवण जी तुमच्यासाठी कार्य करत आहे, म्हणजे ज्यामुळे तुम्हाला कळतं तुम्ही गाडीच्या चाव्या कुठे ठेवल्या आहेत. एकूण 8 प्रकारच्या स्मृती तुमच्या आत खेळत आहेत, ज्याला तुम्ही मी म्हणता. तुम्ही या आठवणींचा एक संग्रह आहात. हाच कर्माचा अर्थ आहे की कर्म म्हणजे फक्त स्मृतीचा तो भाग नाही जो लगेच परिणाम दाखवतो, तर हे सगळं काही स्मृती आहे. ही स्मृतीच ठरवत असते की तुमचं प्रोग्रामिंग कसं आहे. हे तुमचं सॉफ्टवेअर आहे. आता हे सॉफ्टवेअर कशा प्रकारे काम करतं हे यावर अवलंबून आहे की तुम्ही ते किती जागरूकपणे हाताळता, तुम्ही किती वेगळे आहात त्याच्यापासून, किंवा किती अंतर निर्माण केलं आहे तुम्ही तुमच्यात आणि तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये. तुमचं शरीर हे एका प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, तुमचं मन आणि भावना हे दुसऱ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहेत, तुमचं शरीर, तुमच्या ऊर्जेचा स्वभाव हे आणखी एका प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. या सगळ्या स्तरांचं प्रोग्रामिंग एकत्रितपणे तुम्ही ज्याला मी म्हणता त्याच्या रूपात कार्य करत असतं. पण जर तुम्ही वैराग्य निर्माण केलं, म्हणजे जर तुम्ही पारदर्शकता निर्माण केली, तुमच्यात उपस्थित असलेल्या स्मृतीच्या शरीरांपासून ठराविक अंतर ठेवल्यामुळे, तर आता Your ability to experience time तुम्ही काळभैरवाच्या खेळापलीकडचा काळ अनुभवू शकता आणि काळाला महाकाल म्हणून जाणू शकता, जो न हलणारा काळ आहे. योग संस्कृतीमध्ये काही सुंदर कथा आहेत, ज्या काळाचं स्वरूप आणि तो कसा आकार घेतो आणि काळ अवकाशामध्ये सृष्टी कशी निर्माण होते ते सांगतात. अशीच एक सुंदर कथा आहे मार्कंडेयाची. ही कथा माणसाला भौतिक शरीर आणि सांसारिक जगाच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याची शक्यता दर्शवते. काळाच्या गतिमान प्रक्रियेच्या पलीकडे जाण्याची शक्यता, ज्याला आपण कालभैरव म्हणतो. मार्कंडेयाचा जन्म होण्यापूर्वी त्याच्या पालकांसमोर एक निवड होती. एका ऋषींच्या आशीर्वादानं त्यांना सांगण्यात आलं होतं की ते एकतर असा मुलगा निवडू शकतात जो अगदी सामान्य असेल पण 100 वर्षे जगेल, किंवा एक हुशार आणि तेजस्वी मुलगा जो फक्त 16 वर्षांसाठी जगेल. त्या शहाण्या दाम्पत्याने दुसरा पर्याय निवडला की त्यांना एक तेजस्वी आणि दैदिप्यमान मुलगा हवा होता. मग तो फक्त 16 वर्षासाठी का असेना? एक बुद्धिमान असाधारण मूल जन्माला आलं. या मुलाच्या सहवासाचा आनंद घेताना 15 वर्ष 15 दिवसांसारखी निघून गेली. जसा त्याच्या आयुष्याचा काळ संपत आला, तो 15 वर्षांचा झाला. पालक काळजीत पडले. ते इतर पालकांसारखे नव्हते, जे न संपणाऱ्या उद्याच्या भ्रमात स्वतःला हरवून बसतात. त्यांना पक्क माहीत होतं की त्यांना आपल्या मुलाचा कधी निरोप घ्यावा लागेल.
हा एक असा छळ आहे जो कोणत्याही पालकाच्या वाट्याला येऊ नये. प्रत्येक मूल एक्सपायरी डेट घेऊन जन्माला येतं. एवढंच असतं की आपल्यापैकी अनेकांना आपली किंवा आपल्या मुलांची तारीख माहीत नसते, पण त्यांना ती माहीत होती. दिवस जवळ आल्यावर त्यांनी शेवटी मार्कंडेयाला त्याच्या आयुष्याबद्दलचं सत्य सांगितलं की तो 16 वर्षांचा झाल्यावर ते संपेल. मार्कंडे, जो वयापेक्षा खूप शहाणा होता, त्याला काय घडणार आहे हे समजलं. जेव्हा मृत्यू जवळ आला त्याला घेऊन जायला, तेव्हा मार्कंडेयाने एक धाडसी पाऊल उचललं. तो गेला आणि त्याने एका शक्तिशाली पद्धतीने प्राणप्रतिष्ठित लिंगाला मिठी मारली, जे शिवाचं एक रूप होतं, जे खास करून काळभैरवाच्या रूपात ऊर्जावान होतं. ज्या क्षणी त्याने लिंगाला धरलं, काळ तिथेच थांबला. मृत्यू त्याला स्पर्श करू शकला नाही. मार्कंडेयाने अशा आयामात प्रवेश केला होता जिथे तो आता काळाच्या बंधनात नव्हता. असं म्हणतात की तो कायमचा 15 वर्षांचा राहिला, कधीच 16 वर्षांचा झाला नाही, कारण त्याने त्या चेतनेला स्पर्श केला होता ज्याला आपण महाकाल म्हणतो. ही कथा एका योग्याची ती क्षमता दर्शवते ज्याने तो भौतिक शरीर आणि सांसारिक जगाच्या पलीकडे जाऊ शकतो. काही प्रादेशिक आणि ठराविक मौखिक परंपरांमध्ये, खास करून तामिळनाडूमध्ये, जे भारतीय उपखंडातील सर्वात दक्षिणेतलं राज्य आहे, आणि स्कंद पुराणातही याचा उल्लेख आहे, असं म्हटलं आहे की मुळात हा भैरवाचा 8वा अवतार होता, काल संहार मूर्ती, ज्याने मार्कंडेयाला अमरत्वाचा आशीर्वाद दिला. अष्टभैरवातील अंतिम रूप म्हणून जे शिवाचे 8 अवतार आहेत किंवा भैरवाचे 8 अवतार. काल संहार भैरव म्हणजे काळाचा नाश करणारा भैरव, जो भ्रम आणि त्या अज्ञानाच्या विनाशाशी संबंधित आहे, ज्यामुळे वेगळं असल्याची जाणीव होते, मी आणि माझं निर्माण होतं, जे मुळात सर्व दुःखाचं मूळ आहे, ज्यामुळे आपण देवत्वापासून वेगळे होतो, ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो किंवा आत्मसाक्षात्कार म्हणतो. ते फक्त या भ्रमाचा नाश आहे. आत्मज्ञान म्हणजे काहीतरी मिळवणं नाही, काहीतरी साध्य करणं नाही किंवा कुठे जाणं नाही. तो फक्त एक साक्षात्कार आहे. तुमच्या लक्षात आलं, तुमच्या अस्तित्वाचं स्वरूप समजलं की वेगळेपणाची ज्या जाणीवेने तुम्हाला आनंद किंवा दुःख होत होतं, तो तुम्ही निर्माण केलेला एक भ्रम आहे. मार्कंडेयाला शेष म्हणून पाहिलं जातं. शेष या शब्दाचा शब्दशः अर्थ उरलेली संख्या. गणितामध्ये तुम्हाला माहितीये, जर तुम्ही 17ला 5 भागलं तर 5 त्रिक 15, म्हणजे शिल्लक राहतात 2. तो शेष आहे. तर सृष्टीच्या निर्मितीच्या आणि विलयाच्या प्रक्रियेत प्रत्येक विलयानंतर एक ठराविक भाग माहितीचा किंवा स्मृतीचा शेष म्हणून शिल्लक राहतो, जो सृष्टीच्या पुढच्या निर्मितीला मदत करतो. पुढचं प्रकटीकरण घडून येतं ते या उरलेल्या भागातून. मार्कंडेयाला तो शेष म्हणून पाहिलं जातं, ज्यानं आपण ज्या विश्वात राहतो ते निर्माण केलं पुन्हा एकदा, आणि असं 84 वेळा घडलं आहे. ही 84वी वेळ आहे आणि आपण याचे ऋणी आहोत, कारण मार्कंडेयाने मागील सृष्टीच्या त्या आठवणी किंवा ठसे वाहून नेले. मार्कंडेय शेषच्या रूपात आपल्याकडे आला, ज्यातून मागील सृष्टीच्या आठवणींचे ठसे आपल्याला मिळाले, ज्यामुळे आजच्या काळाची गती आणि आज आपण ज्या सृष्टीमध्ये अस्तित्वात आहोत तिची रचना तयार झाली. म्हणूनच योग परंपरेत मार्कंडेयाला खूप मोठा मान दिला जातो, कारण त्याने तो शिल्लक राहिलेला भाग आणला, मागील विश्व आणि मागील सृष्टींमधला. मला हा भाग असाच चालू राहायला नको आहे, अंतहीन काळापर्यंत. कदाचित पुढच्या पौर्णिमेला आपण या विषयाकडे पाहू की काळभैरव ही देवता नेमकी कशी आहे आणि आम्ही ती कशी प्रकट करत आहोत ईशामध्ये, आणि तुम्ही काळभैरवाकडे कसं जावं
आणि कसं जाऊ नये आणि त्याचे विविध फायदे आणि इतर पैलू. शिवपुराणात असं म्हटलं आहे की हे ब्रह्मांड भगवान शिवाच्या 8 रूपांनी बनलेलं आहे आणि त्यात हे विश्व ओवलेल्या मोत्यांसारखं टिकून आहे. ही शिवाची किंवा कालभैरवाची 8 रूपं कोणती आहेत आणि हे आकडे कुठून आले एका सोप्या रूपात समजू शकतो. त्यामध्ये जाण्याआधी आपण पुढच्या पौर्णिमेला याकडे पाहू. तुम्हाला सहज समजण्यासाठी हे बघा, हा एक 0 आहे. जर आपण थोडी ऊर्जा दिली, स्पंद, जर तो असा झाला तर जे काहीच नव्हतं ते आता एक अनंत सृष्टी बनलं आहे. तुम्हाला हे समजलं पाहिजे की सीमित आणि असीमित अस्तित्वात आहेत ते अंकांमुळे. अनंत ही अशी संख्या आहे जिथपर्यंत तुम्ही मोजून पोचू शकत नाही. जे काही पूर्ण 0 होतं किंवा काहीच नव्हतं ते आता अनंत झालं. तुम्हाला माहीत असेल, अनंतासाठी हेच चिन्ह वापरलं जातं जगभरात सगळीकडे, कारण हे प्राचीन भारताच्या अंक प्रणालीतून आलं आहे. तर ही अनंत सृष्टी जेव्हा योग्य भौतिक रूप घेते आणि त्या तत्वाला उपलब्ध होते ज्याला आपण कालभैरव म्हणतो, तेव्हा तो असा वळतो आणि 8 बनतो. भैरवाची 8 रूपं. कारण 8 हे त्याच स्वरूपाचं आहे जे काहीच नव्हतं. ऊर्जेमुळे, स्पंदामुळे ते अनंत झालं आणि मग ते भौतिक रूपाने उभं राहिलं, त्या शक्तींच्या पूर्णपणे अधीन होऊन, ज्याला आपण कालभैरव म्हणतो. 8 रूपं. या सगळ्याचा शोध घेणार आहोत आपण पुढच्या पौर्णिमेला, जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. तोपर्यंत नमस्कार. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखर